आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया अधिक मास महात्म्य ह्या ग्रंथाचे पारायण करायचे असले तर कसे करावे, व्रत कालावधीत आचार विचार व्यवहार कसे असावेत, पारायणाचे उद्यापन कसे करावे. अधिक मास महात्म्य ग्रंथात 31 अध्याय असून पद्मपुराणानुसार व नारद पुराणानुसार असे 2 ग्रंथ उपलब्ध आहेत. दोन्ही ग्रंथांमध्ये काही कथा वेगळ्या आहेत, पण काम्यव्रते, स्नान, दान, जप, पूजा, पर्वकाळ याबाबत सारखी माहिती आहे. व्रतकर्त्या व्यक्तीस जर 3 दिवसाचे पारायण करायचे असेल तर रोज 10 अध्याय वाचावे व तिसऱ्या दिवशी 11 अध्याय वाचावेत. जर का 7 दिवसांचे पारायण करायचे असेल तर रोज 6 दिवस 5 अध्याय वाचावेत व शेवटच्या दिवशी किंवा 7व्या दिवशी 1 अध्याय वाचावा. ज्या व्यक्तींना भक्तांना पारायण करणे शक्य नाही त्यांनी किमान रोज 1 अध्याय वाचावा किंवा श्रवण करावा, किंवा जेथे अधिक मास महात्म्याचे वाचन होत असेल, ब्राह्मण, पुरोहित, पंडित हे कथा वाचन करीत असतील तेथे जाऊन ते श्रवण करावे. ज्या शुभ दिवसानुसार, पर्व काळानुसार किंवा ग्रंथात वर्णित असलेल्या व्रत नियमानुसार सांगितले आहे त्याप्रमाणे दान धर्म करावे. ज्या दिवसापासून पारायण करायचे असेल त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, स्नानादी कर्मे आटोपावीत. नंतर सर्व पूजनाच्या साहित्याची सिद्धता करून फळे, फुले, धूप, दीप, चौरंग, आसन सर्व सिद्धता झाल्यानंतर दीप प्रज्वलित करावे. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा, समई लावावी. आरतीसाठी शुद्ध तुपाचाच उपयोग करावा. ग्रंथ चौरंगावर ठेवावा. तेथेच श्रीकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती, श्री लक्ष्मीनारायणाचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. त्याचे षोडशोपचारे पूजन करावे व ग्रंथ वाचनास सुरुवात करावी. धुतलेले वस्त्र किंवा कद किंवा सोहळ्याचे वस्त्र असले तर उत्तमच. तिलक लावावा. शांत चित्ताने वाचन करावे. एकाच जागी एकाच आसनावरती ठरलेल्या वेळी वाचन करण्याचा प्रयत्न करावा. आताच्या आधुनिक काळात मोबाईल बंद ठेवावा किंवा कुणाकडून व्यत्यय येणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकता भासली तरच मध्ये उठावे, पण त्यानंतर लगेच पुन्हा हातपाय धुवून वाचन करण्यास बसावे. अधिक मासात केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्रताचे पारायणाचे नियम पाळून व्रत पारायण करावे व उद्यापन करावे. ब्राह्मण, पुरोहित यांच्याकडून विधिवत संकल्प करून उद्यापन करावे, ज्यामुळे केलेल्या व्रताचे पारायणाचे फळ प्रभावीरित्या प्राप्त होईल व मनास देखील एक वेगळाच अलौकिक आनंद प्राप्त होईल. व्रतस्थ व्यक्तींनी व्रत पारायण कालावधीत कसे आचरण करावे ते पाहू. व्रतकर्त्याने दररोज स्नान केले पाहिजे. मर्यादित व सात्विक आहार असावा. देव, ब्राह्मण, गुरु, सद्गुरू यांच्याबद्दल मनात आदर असावा असे अग्निपुराणात म्हटले आहे. उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मण भोजन घालावे, पण त्याच दिवशी अंध, दरिद्री, गरीब, मूकबधीर व अतिथी जे उपलब्ध असतील त्यांना देखील भोजन द्यावे, दान द्यावे असे कालिका पुराणात सांगितलेले आहे. संकटग्रस्त व असहाय व्यक्ती किंवा दीनदुबळ्यांना भोजन द्यावे असे भविष्य पुराणात सांगितलेले आहे. स्त्रियांनी देखील सौभाग्याचे अलंकार उद्यापनाच्या दिवशी परिधान करावे, पूजन करावे व उद्यापनानंतर सौभाग्यवती स्त्रियांना, कुमारिका यांना वस्त्र, अलंकार, द्रव्य देऊन त्यांचा सन्मान करावा. व्रतस्थ राहून हविष्य अन्नाचे सेवन करावे असे नारद पुराणात सांगितलेले आहे. जल, फळे, मुळे, कंद, हवी, ब्राह्मण, गुरुवाचन यांचे पालन केल्याने कोणत्याही व्रताला बाधा येत नाही. तसेच शरीर स्वास्थ्यासाठी जी औषधे सुरू असतील ती जरूर घ्यावी. त्यामुळे व्रत पारायणात कोणतीही बाधा येत नाही. हे व्रत व पारायणाचे सर्व सामान्य नियम आहेत. संकलित माहिती अधिक मास महात्म्य ग्रंथ व व्रत शिरोमणी ग्रंथातून संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.